श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी नाम नौका भवसागरी तराया, भ्रमभोवऱ्यात अडली नौका कधी न बुडाली, धरुनी सुकानू हाती बसलेत स्वामीराया. आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीच नको. ही एकच भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते. आणि मग सुख दुःखाच्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम माऊलींवर असायला हवे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. आळशी माणसाचे तोंड पाहू नये, शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध मी माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा, राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे. तू आता निर्धास्त राहा. हम गया नहीं, जिंदा है. सुखी जीवन जगण्यासाठी स्वामींनी ही वचने आपल्यासाठी बनवलेली आहेत. ही आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. फायनली आम्ही अक्कलकोटला आलेलो आहे आता, आणि आधी आम्ही आता दर्शन घ्यायला जातो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर. परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका, श्री स्वामी समर्थ मोक्षदायका. इसवी सन 1856 ते 1878, 19व्या शतकात महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दत्त संप्रदायातील थोर संत होऊन गेले. स्वामींना महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गाणगापूरचे स्वामी नृसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर काही ठिकाणी त्यांना चंचल भारती आणि दिगंबर स्वामी म्हणूनही ओळखले जाते. श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्यानंतर श्री दत्तात्रेय हे तिसरे पूर्णावतार आहे, अशी आख्यायिका आहे. गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमज जवळील कर्दळी वनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामी समर्थांच्या मुखातून निघाले उद्गार नृसिंह सरस्वती अवतार असल्याचे समजते. तेथून ते असे तुही मा चालास गेले. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ मंगळवेढ्यातून अक्कलकोटला आले. त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778, अनल नाम संवत्सरे दिनांक 6 एप्रिल 1856 होता.
श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर आंध्र प्रदेशातील श्री शैलम क्षेत्राजवळ कर्दळी वनात अदृश्य झाले. 300 वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ केले. एके दिवशी एक लाकूडतोड्या त्या वनात लाकूड तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटून त्या वारुळावर पडली. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली. त्याच क्षणात दिव्य तेजपुंजातून त्या लाकूडतोड्यासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकटली. ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत. स्वामींचे विचार खूप महत्त्वाचे होते. स्वामी म्हणायचे, मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊच देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामानेच काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते. गरिबाला केलेले ज्ञान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तिथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तू कर्म करत जा. फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझं कर्तव्य आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम करत राहायचं असतं. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास करावा अहंकाराचा, कधीतरी उपवास करावा अहंकाराचा, तर कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. सहाय्य करा, सोबत मिळेल. ज्ञान करा, दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामी बीळ पाठीशी. नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मूर्तगामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले. भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामी चरणी मन सुहज दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार.
ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीच नाही. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ.